नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत शेलू येथे नेचर फार्म या फार्म हाऊसला व्हिजिट देण्याकरता. तर हा फार्म हाऊस आपलेच मित्र संदीप तरे यांचा आहे आणि हा शेलू स्टेशन पासून अगदी एक 5 मिनिटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर आपण जाणून घेणार आहोत या फार्म हाऊस मध्ये काय काय अवेलेबल ऍक्टिव्हिटीज किंवा मग राहण्याचे रूम कसे आहेत किंवा मग तुम्हाला जेवणाचे नाश्त्याची सोय काय कशी केली जाते या सगळ्याचा आपण तुम्हाला थोड्याच वेळात या फार्मचे मालक संदीप तरे यांच्याकडून आपण ही माहिती घेऊन तुम्हाला देणार आहोत. संदीप नमस्कार. नमस्कार नमस्कार. आमच्या चॅनल मध्ये तुझं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. संदीप, आज तुमच्या फार्मवर येण्याच्या मागचं कारण असं आहे की आम्हाला तुमच्या फार्म बद्दल माहिती हवी. जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुमच्या फार्मची माहिती द्यायची. तर प्रथमतः तुमचं आमच्या चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. संदीप, आमच्या ज्या व्ह्युअर्सला जाणून घ्यायचंय की आपल्याकडे जे आता तुम्ही जे फार्म बनवले तर इथे आपण स्विमिंग पूल दिले, बेबी स्विमिंग पूल आहे, याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती आहे. नक्कीच नक्कीच प्रकाश. प्रथमतः तुझं खूप खूप आभार, तू आपल्या फार्मला व्हिजिट दिली. आपला हा फार्म नेचर्स वे फार्मस्टे या नावाने आपण त्याला केलेला आहे आणि फार्म चालू होऊन आता फक्त 3 महिनेच झालेले आहेत. तर 3 महिन्यापासून आपण बघतोय तर पावसाळ्यामध्ये चालू केला आम्ही जुलैमध्ये आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला 3 महिन्यामध्ये. आणि आतापर्यंत तुला सांगतो 200च्या वर व्हिजिटर्स इथे येऊन गेले. तर आता आपण काय काय इथे अम्युनिटीज देतो, तर तू जसं म्हणाला आता स्विमिंग पूलच्या बाबतीत जर इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर आपण 40x20 या साईजचा हा स्विमिंग पूल केलेला आहे. 4.5 फूट त्याची डेप्थ आहे. प्लस आपला 10x10चा बेबी पूल सुद्धा आहे, म्हणजे लहान मुलांना सुद्धा खेळता येईल अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. त्याच्या बाजूलाच तू पाहू शकतो आपण रेन डान्स बनवलेला आहे, म्हणजे ज्यांना कोणाला बाबा रेन डान्स मध्ये नाचायचं आहे आपण रेन डान्सचे पण हे केलेलं आहे. प्लस एक स्ट्रक्चर तू पाहू शकतो, एक वॉटरफॉल बनवलेलं आहे. म्हणजे कसं लोकांना तिथे थोडस नॅचरल थोडस वाटेल प्रयत्न दिले, असा एक प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या बाजूलाच आपण एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे, जसं की आपण पूल पार्टी करतो. तर बाबा कोणाला पूल पार्टी करायची, एन्जॉय करायचे, तर आपल्याला ते पण आपण तिथे केलेलं आहे स्विमिंग पूलच्या बाजूला. म्हणजे एक पूल पार्टीचा एक सुद्धा आनंद घेता येईल असं सगळं या स्विमिंग पूलच्या आजूबाजूला आपण केलेलं आहे. प्लस तू पाहू शकतो ही जी झाडं लावलेली आहेत आपण त्यांना आरेका पाम म्हणतात. तर ती आरेका पाम 1-2 वर्षांनी ती अजून खूप मोठी होतील, तेव्हा अजून चांगला असा इथे व्ह्यू येईल स्विमिंग पूलला. नक्कीच नक्कीच. तर तो एक प्रयत्न केलेला आहे आपण. संदीप, अजून एक विषय आपल्या व्ह्युअर्सना जाणून घ्यायचंय की आपला जो फार्म आहे हा शेलू स्टेशन पासून किती अंतरावर आहे? नक्कीच. हा फार्मचा एक युनिकनेस असा आहे की इतर जे आपले कर्जत तालुक्यामधले फार्म्स आहेत ते स्टेशन पासून असो किंवा हायवे पासून खूप लांब आहेत. बरोबर. खूप लांब लोकांना जावं लागतं. पण याचं एक विशेषण असं आहे की स्टेशन पासून अगदी 10 मिनिटावरती आहे वॉकेबल, आणि तसंच हायवे पासून 5 मिनिटावरती हा फार्म आहे. आणि म्हणजे स्टेशन पासून जवळ आहेच आणि नेचरच्या सुद्धा जवळ आहे. म्हणजे तुम्हाला
स्टेशन पासून लोकांना वाटेल का अरे जवळ असल्यामुळे एकदम काय गोंगाट बाजार किंवा असं काय गाड्यांचा आवाज असं काय आहे का, पण असं काहीच नाहीये. इथे आजूबाजूला पूर्ण तुम्ही बघाल तर ग्रीनरी आणि डोंगर हेच दिसतील तुम्हाला. ते पर्यटकांसाठी एकदम सोयीस्कर म्हणजे असं आहे. मुंबईवरून जर स्वतःच्या व्हेकलनी जर यायचं झालं तर त्यांना कसं यावं लागेल आपल्याकडे? आपला जो कल्याण कर्जत हायवे जो आहे, मुंबईवरून यायचं झालं तर मग त्या हायवेनेच तुम्हाला यायला लागेल. आणि आपल्या लोकॅलिटी एक सांगता येईल की जी.व्ही. आचार्य इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच कॉलेजच्या बाजूला हा फार्म आहे. त्याच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती. तुम्ही हा फार्म गुगल मॅप वरती टाकलेला आहे? हो, गुगल मॅप वरती पण आहे. नेचर वे फार्म जरी आपण गुगलला सर्च केलं तरी पण आपल्याला लोकेशन मिळून जाईल. बरोबर. आणि तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा त्याच्यामध्ये मिळू शकतील. म्हणजे आतापर्यंत ज्या लोकांनी व्हिजिट केलेले त्यांनी सुद्धा त्यांचे रिव्ह्यूज त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ते सुद्धा बघता येईल आणि सजेशन देता येईल. संदीप, पुण्यावरून येण्याचं झालं तरी पण तुम्हाला कर्जत कल्याण हायवेच किंवा मग तुम्ही मुंबईवरून बाय ट्रेन येत असाल तर तुम्हाला कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडावी लागेल आणि शेलू रेल्वे स्टेशनला उतरून एक 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आपला फार्म आहे. तर संदीप, अजून एक विचारायचं झालं, जर तुझं हे फार्म बनवण्यामागे काही उद्दिष्ट काय होते? म्हणजे नक्कीच. मी ऍक्च्युली आयटी फील्ड मध्ये जॉबला आहे. माझा भाऊ सुद्धा सिव्हिल इंजिनियर, तो सुद्धा जॉबला होतो. वडील आता रेल्वे मधून रिटायर्ड झालेत. आमची इथे बरीचशी वडिलोपार्जित जागा पहिल्यापासून आहे. ती बऱ्याच लोकांचं म्हणजे असं म्हणणं होतं की बाबा काहीतरी डेव्हलप करायचं किंवा काय करायचं. तर असा विचार आम्ही न करता आम्ही असा विचार केला की बाबा इथेच आपल्या नातेवाईक असो किंवा आपले मित्र परिवार असो आणि येणारे पर्यटक असो, यांना काहीतरी वेगळं इथे पाहता येईल. बाबा लोक येऊन इथे यांना 2 क्षण घालवता येईल असा आमचा विचार होता. म्हणून इथे डेव्हलपमेंट वगैरे असं काही न करता शेती ही तशीच ठेवून आम्ही हा फार्म डेव्हलप केला, जेणेकरून लोकांना 2 क्षण इथे आनंद वाटेल आणि बाबा त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले की बाबा खूप छान वाटलं इथे येऊन. हाच माझा लाईफ मध्ये उद्देश आहे की बाबा, कारण बघ तू आजकाल बघतोय आपण लोक शेती लोकांनी विकायला लावली आहे, तिथे नुसती डेव्हलपमेंट चालू आहे. म्हणजे नुसत्या बिल्डिंग उभ्या राहतात, सिमेंटचं जंगल उभं राहते आणि खरं जंगल हे नष्ट होत चाललेलं आहे, ज्याची गरज आहे. आणि ते नष्ट झालं तर मग ही मानवजात पण टिकणार नाही. नक्कीच. म्हणून माझा तोच उद्देश आहे की जास्तीत जास्त झाडं इथे लावून ही जागा चांगली डेव्हलप करून लोकांना इथे 2 क्षण आनंदाने घालवता येतील. हाच माझा यामागचा उद्देश आहे. नक्कीच चांगलं उद्दिष्ट आहे तुझं संदीप. संदीप, आपल्याकडे जर पर हेड काय चार्जेस आपण करतोय, किंवा मग कपल असेल तर त्याचं काय चार्जेस करतोय, किंवा मग जर त्यांना आपण इथं ऍक्टिव्हिटीज म्हणून काय देतोय? नक्की. तर आपण आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मी इंडोर आउटडोर स्पोर्ट्स आहेत. आता मी तुम्हाला हॉलमध्ये घेऊन जाईल. त्याच्यामध्ये इंडोर स्पोर्ट्स आपण सगळे ठेवलेले आहेत. म्हणजे टेबल टेनिस असेल, चेस असेल, कॅरम असेल, यासारखे खेळ. त्याच्यानंतर आउटडोर मध्ये तुझा बॅडमिंटन असेल, हे तुम्ही दाखवू शकता. हे बॅडमिंटनचा कोर्ट एक बनवलेला आहे आपण. आर्चरी, गन ह्या सुद्धा आपण ठेवलेल्या आहेत. प्लस यामध्ये मी अजून 2-4 ऍक्टिव्हिटी ऍड करतोय. त्याच्यामध्ये ट्री क्रॉसिंग एक ऍक्टिव्हिटी आहे, झिपलाईन वगैरे यासारख्या ऍक्टिव्हिटी आहेत. जे थोड्याशा म्हणजे ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी या सुद्धा मी ऍड करण्याचा प्रयत्न करणार. आता नेक्स्ट वीक पासूनच ते आपण चालू करतोय. नक्कीच. नेक्स्ट वीक नंतर आपण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर पण एक व्हिडिओ नक्कीच. आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे की आपण इथे हा जो तुम्हाला समोर दिसतोय तो स्टेज बनवलेला आहे समोरचा. हा, तर याच्यामध्ये माझा उद्देश असा आहे की उद्या म्हणजे लग्न कार्य जर आपल्याला करायचं असेल, कुठे मोठं बर्थडे सेलिब्रेशन काही गोष्ट करायची असेल तर आपण तो एक स्टेज प्लॅटफॉर्म बनवून ठेवणार. म्हणजे उद्या मी आता येत्या 1-2 महिन्यामध्ये तो रेडी करणार आहे, जेणेकरून उद्या लग्नाचं सुद्धा कोणाला समारंभ करायचा असेल ते सुद्धा आपण इथे करू शकतो. कारण आताच बोललास की सगळीकडे सिमेंटचं जंगल झालेलं आहे आणि लोकांना काही कार्यक्रम करायचे झाले तर घरा शेजारी जागा राहिलेली नाही. बरोबर. आणि मग अशामुळे आपल्याला कुठेतरी एक हॉल किंवा मग कुठेतरी एखादा रिसॉर्ट बघावा लागतो. आणि ते तुझं एक चांगलं उद्दिष्ट आहे की तू एक प्लॅटफॉर्म तयार करून ठेवतेस, फ्युचर मध्ये लोकांना त्याचा फायदा घेता येईल किंवा मग लोकांना इथे कार्यक्रम करता येतील. तर संदीप, आपण इथे पर पर्सन काय चार्जेस करतोय? आता आमचं असं आहे की आम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटी मिळून 2,000 रुपये पर पर्सन चार्ज देतो. त्याच्यामध्ये आपण 5 आपले एसी रूम्स आहेत, ज्याचे 5 लोकांची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये म्हणजे 25 लोकांची कॅपॅसिटी असलेले आपले 5 एसी रूम्स आपण बांधलेले आहेत. त्याच्यानंतर आपले 2 डॉर्मेटरीज आहेत,
त्याच्यामध्ये सुद्धा 25 ते 30 लोक राहू शकतील. म्हणजे अशा एखादा मोठ्या ग्रुप आला तर आपण ग्रुपसाठी त्याच्यासाठी नॉन एसी काइंड ऑफ किंवा त्याच्यासाठी थोडासा कमी चार्ज लावून ओके, आपण नॉन एसी डॉर्म्स त्यांना देऊ देऊ शकतो. शकतो. आणि एसीचे चार्ज आपण 2,000 रुपये पर पर्सन इन्क्लुडिंग ऑल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटी तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये include तुझं असतील. जेवण आलं, नाश्ता हे नक्की पण नक्की. तर त्याच्यात त्याच्यामध्ये स्टेचा समजा त्यांचा प्लान असेल तर आपण त्याच्यामध्ये लंच, त्याच्यानंतर डिनर, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट आणि एक संध्याकाळची हाय टी, त्याच्यामध्ये चहा आणि भजी अशा पद्धतीचं हे असतं. ओके. आणि जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारचं जेवण असतं. स्टार्टर पण देतो आपण. तर असं चांगल्या प्रकारचं जेवण आपण देऊ शकतो म्हणजे. नक्कीच नक्कीच. संदीप, तर आम्हाला आता तुझे जी रूम तू बोललास तर आम्हाला ते रूम जरा दाखवायचं. नक्कीच नक्कीच आपण बघूया रूम. चला. संदीप, हे जे तू पेंटिंग केलेली आहेस तर याच्या मागचं नक्की काय उद्दिष्ट काय? दिसायलाही खूप छान दिसते आणि एक कुठेतरी आपण पूर्वी एक 50-100 वर्ष मागे गेल्यासारखं वाटते. नक्की याच्या मागचं काय कारण काय किंवा काय उद्दिष्ट काय? नक्कीच नक्कीच. ऍक्च्युली हे आपले जे 5 रूम्स आहेत त्याच्या बाहेर हा एक कॉमन हॉल आहे आणि त्या कॉमन पॅसेज मध्ये मी ही वारली पेंटिंग केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही वारली पेंटिंग बनवण्यामागचा उद्देश असा आहे की आपली जी गावाकडची जुनी आपली जी जीवनशैली आहे, सस्टेनेबल जीवनशैली तिला आपण म्हणतो, आणि ती दाखवण्याचा मी याच्यातून प्रयत्न केलाय की पूर्वी आपण कशा पद्धतीने जीवन जगत होतो, कशी शेती करत होतो आणि कशा पद्धतीने आपले सण साजरे व्हायचे, हे सगळ्या गोष्टी मी याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून लोकांना ती ऍक्च्युली हीच खरी सस्टेनेबल जीवनशैली आहे याचा थोडीशी याची माहिती मिळावी आपल्या पर्यटकांना. त्या दृष्टीने मी हा विचार करून ही वारली पेंटिंग इथे केली. चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया रूमचे. मित्रांनो, हे 6x4 बेड आहे आणि समोरून हा व्ह्यू कसा दिसतोय पाहूया आपण. समोरच सह्याद्रीचा पर्वत आणि शेती सुद्धा तुम्ही पाहू शकता आपली. आणि इथंच आमचे मित्र संदीप तरे यांचीच ही समोर शेती आहे. आजही आजच्या युगामध्ये संदीप एक वेल क्वालिफाईड असतानाही शेतीची सर्व कामं करतोय. एक नक्कीच संदीप, केली काय पाहिजे सांगशील याबद्दल? हो ना, आपली शेती टिकली पाहिजे. खरं तर शेती नाही टिकली तर लोक काय खाणार, हा ही एक गोष्ट आहे. आणि मी नेहमी ऑर्गॅनिक फार्मिंगच्या दिशेने माझा प्रवास आहे. माझ्या घराच्या शेजारी सुद्धा मी ऑर्गॅनिक फार्मिंग करतो छोट्याशा जागेमध्ये. तर मला ती एक गोष्ट खूप आवडते. आणि त्यात आता हे रूम्स तुम्ही पाहू शकता, म्हणजे प्रॉपर रूम्स आहेत आपले आणि एसी रूम्स आहेत. बाथरूम सुद्धा तू दाखवू शकतो, म्हणजे आतून जर बघायचं असेल. एकदम नीट अँड क्लीन. येस. संदीप, हे जो कंपाऊंड केलंयस तू, हे जरा मला वेगळं वाटतंय. याच्या मागचं काय कारण? हा, हे कंपाऊंड अशा पद्धतीने केलंय त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्याला ही झाडं टिकवायची होती. कारण मला माझे वडील बोलत होते की आपण हे तोडून व्यवस्थित करूया, पण मी म्हटलं नाही, असं करून आपण मेन जो आपला पर्पज आहे तोच याच्यातून नष्ट करतोय. म्हणून मी झाडं तशीच ठेवली आणि त्याच्या बाजूने कंपाऊंड केलं. ओके. जेणेकरून झाडांना काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे निसर्गाचं सौंदर्य हे जपलं पाहिजे. येस येस येस. त्याच्यामध्ये एक चांगलं कारण, बरोबर. उद्दिष्ट आहे आणि खूप झाडं राहिली तरच त्याला महत्व असणार आहे. म्हणून म्हटलं झाडं आहे की तोडता कामा नये, त्या दृष्टीनेच आम्ही म्हणजे आपले जे पर्यटक येतात ते फक्त नेचर आणि तुमची झाडं असेल तर त्यांना एक आनंद वाटतोय. राईट राईट राईट. म्हणून त्यामुळे ती झाडं न तोडता तुम्ही कंपाऊंडचं जे बांधकाम केलेस ते असं झिकझॅक मध्ये केले. राईट राईट राईट. बरोबर. ओके ओके ओके. हा. संदीप, हा बघ, तुम्ही जे एवढं मोठं हॉल केलेस याच्या मागचं काय कारण? हो नक्कीच. हा मल्टीपर्पज हॉल आहे. म्हणजे इथे इंडोर स्पोर्ट्स च्या ऍक्टिव्हिटीज आम्ही ठेवलेल्या आहेत. म्हणजे जसं तू बघू शकतो, चेस आहे, कॅरम आहे, टेबल टेनिस सुद्धा आहे. त्याच्यानंतर मग बाकी हा मल्टीपर्पज हॉल असल्यामुळे तुम्हाला काही प्रोग्राम्स करायचे, बर्थडेज वगैरे करायचे असतील, कोणाला काही सेलिब्रेशन करायचं असेल, मीटिंग्स असतील, कोणाला मीटिंग्स घ्यायच्या असतील,
तर त्याच्यासाठी या हॉलचा आपण उपयोग करतो. तर त्या दृष्टीने हा हॉल आपण बांधलेला आहे. नक्कीच खूप छान. आणि त्याच्यासाठी एखादं छोटस बर्थडेच सेलिब्रेशन वगैरे हो. करायचं असेल Yes. फॅमिलीला तर ते आपल्याला नक्कीच करता येईल. आणि इथे त्याचे 2 बाथरूम्स त्याचे बांधलेले आहेत त्याला अटॅच. म्हणजे हॉलला लागून कॉमन 2 बाथरूम. कॉमन टॉयलेट्स अटॅच आहे. ओके ओके. कसं बनवलं नाही म्हणजे हे कशासाठी बनवलंय? संदीप हे जे तू मचाण बनवलेस हा. हे नक्कीच त्याच्या मागचं काय कारण, कशासाठी बनवलेस ते? हो, हे मचाण अशासाठी आहे की याच्या वर उभं राहून तुम्हाला चांगले आपले जे सह्याद्रीचे डोंगर आहेत, माथेरानची जी डोंगर रांग दिसते ती चांगल्या प्रकारे दिसेल. टॉप व्ह्यू तुम्हाला बघता येईल. कोणाला वाचनाची आवड असते तर तिथे जाऊन पुस्तक सुद्धा वाचू शकतो. त्याच्यानंतर मी आता जी नेक्स्ट वीक मध्ये तुला बोललो की ऍक्टिव्हिटी ऍड करतोय, तर ह्या 2 ट्रीज मध्ये आपण ते रोप लावून ट्री क्रॉसिंग ची एक ऍक्टिव्हिटी आपण करणार आहेत. प्लस ट्री क्लाइम्बिंगच्या ऍक्टिव्हिटी, या 4-5 ऍक्टिव्हिटी आपण टाकणार आहेत. आपल्याला वर जाता येईल त्याच्यावर? हो, नक्की. डोक्याला सांभाळून आहे. संदीप ते पाहताना असं वाटतं की आजूबाजूला खूप घनदाट जंगल दिसतंय. तर आपल्याकडे जे आपले कस्टमर्स येतील त्यांच्यासाठी काय सेफ्टीसाठी काय तुम्ही? हो, आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी आपली जी ही जागा आहे ही 4ही बाजूने आपण कंपाऊंड केलेलं आहे. त्याच्यामुळे बाहेरून असं काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. ती सेफ्टीची काळजी आपण घेतलेली आहे पर्यटकांची. तू पाहू शकतो पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे आपण जाळीचं. आणि कोणाला जंगल सफारी करायची असेल, जंगल ट्रेल करायचं असेल तरी सुद्धा आपल्या या जंगलामध्ये आपण पर्यटकांना घेऊन जातो, जेणेकरून त्यांना तो जंगलाचा आनंद सुद्धा घेता येईल. धन्यवाद.